नीलम, सगळ्यांचा नाश्ता झाला का? होय, आवर लवकर, सगळी कामं तशीच पडलेत. पण अक्का शीतलीचा अजून नाश्ता करायचा राहिलाय. शीतली, नाश्ता करून घे. चल उठ. शीतले, नाना या सावकाश. भैया, काय झालं? अहो, ठीक आहे ना तुम्ही? अहो काय नाही झालं, सगळं ठीक आहे. काय झालं, मी रस्त्यावरून निघालो होतो गाडीवरून, तेवढ्यात नाना येताना दिसले. म्हणले एकटेच चालले आहेत, विचारत आहेत. आता बाहेर ऊन बघितलं ना किती आहे. होय. हा, म्हणून म्हणलं मग सोडून यावं. आता आपणच आपल्या माणसाची काळजी घेतली पाहिजे ना. पण माझ्यामुळे उगाच तुला त्रास. त्रास कसला त्याच्यात? आणि मी काय परका आहे का? हा, आणि आम्ही असताना तुम्ही असं उन्हात तानात चालत येणं बरं दिसतंय का? हे आहे का नाही जितू शेठ? काय झालं? अहो काय झालं, मी निघालो होतो, जरा काम होतं माझं. समोरून नाना येताना दिसले. आता मरणाचं ऊन, डोक्यावर छत्री पण नाही. आता आम्ही घरी घेऊन येतो तर आम्हाला कशाला म्हणतात? बाहेर पडू नका म्हणून 1000 वेळा सांगितलं, पण ऐकतात का? बर, पडणार आहे बाहेर तर एखादी छत्री घेऊन जावं का नाही? हा, ते बी नाही. आओ, चावी गाडीची. थांब जरा. नाना, काही गरज होती की ह्या टायमाला बाहेर पडायची? अरे तसं महत्वाचं काम होतं. आता तिकडच्या कुठल्या तरी कामगाराला पैशाची मदत पाहिजे होती. आता हे सगळे कामगार मिळून त्यांना पैसे गोळा करून देणार होते, म्हणून तिकडे गेले होते. आता एखाद्याची गरज आहे म्हणल्यावर. आता तुम्ही नसता गेला तर काम झालं नसतं का? पण जाणं आपलं कर्तव्य आहे ना. अहो बरोबर आहे नाना. बरं मला सांगायचं, मी गेलो असतो, मी केली असती मदत. आणि तुम्हाला तिकडे जायचंच होतं तर आपली गाडी मागून घ्यायची ना. आता घरच्या गाड्या आहेत म्हटल्यावर चालत कशाला जायचं? हा, ती काय नाही, आज जमेल त्याच्याबरोबर एक गाडी बाहेर ठेवतो मी. नाही, त्याची काय गरज नाही रे. गरज कशी नाही नाना? हा, तुमची तब्येत चांगली असती तर गोष्ट वेगळी होती नाना. आता काळजी घ्यायला पाहिजे ना. ते काय नाही, मी सांगतो जमेला. अरे नको, अगदीच लागली तर हक्कानं मागून घेईन गाडी. ठीक आहे, पण नानांनाच नाही, घरातल्या कुणाला बी बाहेर जायचं असतं तर हक्कानं मागून घ्यायची बरं का गाडी. हो, सांगतो. बरं ठीक आहे, येतो मी. काळजी घ्या नाना. जितू शेठ. अहो भैया, अहो चहा तर घेऊन जावा की. अहो नाही घेतलं असतं, पण एक जरा महत्वाचं काम आहे. अरे भैया, 2 घोट चहा घ्यायला असा कितीचा वेळ लागणार आहे? वय मी आणते करून चहा. अहो तुम्ही कशाला उगाच त्रास करून घेताय? खरं तर मी नानांना बाहेर सोडून जायला पाहिजे होतं. आता हे असं बोलून तू आम्हाला परक करतोय जा. वय. अहो सॉरी, मला तसं खरंच काय म्हणायचं नव्हतं. बर बसा तुम्ही. अहो 2 मिनिटात होईल की चहा. होय, आप्पा कुठे दिसत नाहीत? आप्पा जरा बाहेर गेलाय. अच्छा, तू बस की बस. काय जितू शेठ तुम्ही पण का नाही? थांब शीतल. मी अभ्यासाला जाते. अगं परीक्षा झाली ना हो तुझी? वय, पण पुढचं वाचत बसणार आहे. ते नंतर वाच, मला तुझ्या संगत बोलायचंय. अगं तिला वाचत बसायचं तर जाऊ दे की तिला. नंतर बोल तिच्याशी काय ती. नंतर नको, आताच बोलायचंय. बोल. बघितलं का काय? एवढं सगळं होऊन पण भैया आपल्यासाठी किती करतात. बर, मग म्हणजे हे बघ आई, तुम्हाला सगळ्यांना या सगळ्याचं कौतुक वाटत असेल, मला नाही वाटत. अगं कौतुक वाटायचं काय संबंध? कौतुक नाही तर अजून काय? आई, जितू शेठ,
शीतल म्हणतात ते बरोबर आहे. आम्ही खरंच काय नाही केलं एवढं. अहो भैया, एवढं सगळं होऊन पण तुम्ही आमच्यासाठी एवढं करताय, ही मोठी गोष्ट नाही का? अहो काय मोठी गोष्ट. नाही भैया, अरे असं झाल्यावर एक एक जण एकमेकांच्या तोंडाकडे पण बघत नाहीत. तुझ्या मनाचा मोठेपणा आहे हो. अहो जितू शेठ, तुम्ही बाहेरच्या माणसांबद्दल बोलताय आणि मी काय बाहेरचा आहे का? हा, जे काय घडलं त्याच्यामुळे आम्हाला ना आमच्या घरच्यांना त्रास झाला, म्हणून काय संबंध तोडणं मला काय पटत नाही. हा, आता बाकी गैरसमज वगैरे ते वेळ गेला दूर होतील ते पण. हा, आणि आम्ही काय कुठल्या टोकाच्या निर्णयाला पोहोचलेलो नाही, तेवढी समज हाय आमच्यात. बाकी तुम्ही म्हणाल ते मान्य. शीतल, अजून पण विचार कर. मी काय म्हणतो आई, मी नंतर येतो. म्हणजे अहो भैया, तुम्ही काय बाहेरच आहे का? तुम्ही आमच्या संग आमची प्रत्येक चूक विसरून चांगलं वागणार आणि आमच्याकडनं प्रत्येक वेळी तुमची निराशा का व्हावी? हे बघा, जे काय होईल ते चांगलं होईल, पण तुम्ही प्लीज शीतलला काय बोलू नका. बघितलंस का? काय काय बघितलंस का? यो माणूस नाटक करतोय, खोटं बोलतोय यो. शीतल, ह्यो तुमच्या संग गोड गोड बोलून तुम्हाला त्याच्या जाळ्यात अडकवतोय. त्याला आधीपासूनच माझ्या संग लग्न करायचं होतं, मागं लागला होता माझ्या. मी नाही म्हणलं म्हणून तुमच्यावर उपकार करायचं नाटक केलं यानं. शीतल, अगं काय बोलतीस? भैयाने आपल्याला मदत केली कारण गरज होती आपली. हा, योच तर प्लॅन होता याचा. आधी गरज निर्माण करायची आणि मग मदत करायची आणि मग त्या उपकाराची परतफेड माझं याच्या बरोबर लग्न लावून करून घ्यायची. शीतल, नाना, मी खरं सांगते, यो खरंच माझ्या मागे लागला होता. विचारा की याला. शीतल, काय पण तोंडाला येईल ते बोल नगस. भैया असं आयुष्यात कधीच वागणार नाहीत. एक मिनिट थांबा, मी येतो. ना ना, काळजी घ्या, येतो मी. आई साहेब, चितू शेठ, नानांची काळजी घ्या. बघितलं का पोरगी कशी बोलली ते? स्वतःचं म्हणणं खरं ठरवण्यासाठी दुसऱ्याला खोटं पाडायला बघतेय. शितले येडापाना करू नकोस, विचार कर. हे बघा, अजून येळ गेलेली नाही. मी काय विचार केलाय हे तुम्हाला चांगलंच माहिती. त्या आजाच्या नादात एवढ्या चांगल्या माणसाला धुडकावू नगस. मी माझा निर्णय आधीच सांगितलाय आणि आता जीव जरी गेला ना- बस, बंद करा हा विषय. उषा, तुला कळत नाही का भैया समोर कशाला काढला हा विषय? अक्का, ओ भैया, अरे चांदवडीचा सलमान खान आला का परत? काय भैया? मामाकडे गेला होता ना रे? हा. आला का मटन बिटन आणून? हा, इतका उशीर का लावला? अहो अब्बू इकडे सोडूनच चालते. हा, बास कर तुझ्या स्टोर आहे. बरं एक काम कर आता, हा. घरी जा, बॅग बिग ठेव, तिथनं माझ्या बंगल्यावर जा. टॅलेंट असेल तिथं, माझी 4 व्हीलर घे, टॅलेंटला घेऊन ये ऑफिसवर. हा, हा? आता चालत जातोय बे. गाडी घेऊन जा माझी. अहो भैया तुम्ही अरे, जा रे. काय, मी जरा वॉकिंग करतो. हेल्थ मेंटेनन्स पाहिजे ना. हा, मेंटेनन्स महत्वाची. हा, ती केस साईडला घेऊन गाडी चालव ना, तर दडकवशील कोणाला तरी. हा हा, चालेल. नीट जा. ओके. भैयासाहेब, ओ भैयासाहेब, शेखर का रे? काय तुमचं लक्ष नाही राव आमच्याकडे. अरे असं काय नाही, बोल की. तुमचं आपण एकदम क्वालिटी फोटोशूट करूया की. कर बाबा. आता किती दिवस ते जुने जुने फोटो फ्लेक्सवर टाकायचे.
त्यापेक्षा कोट बीट घालून फेटा विटा घालून फोटोशूट करूया की. असं म्हणतोस? हा काढू मग. येऊ का? हा चला. होय, थांब. शीतल, तुम्ही इथं? होय, मीच. अहो, इथं कशाला आला उन्हातानाचं? मला सांगितलं असतं मी आलो असतो. होय, उगाच यो भोळेपणाचा आवाज न कसा. अहो, काय बोलतोय तुम्ही हे? तुला काय वाटलं तुझे नाटक मला कळणार नाही? तुला चांगलंच ओळखून आहे मी. नाटक? अहो, असं काय नाही. काय हाय आणि काय नाही ते मला सांगू नकस. माझ्या घरचे फसले पण मी फसणार नाही. तुमच्या घरच्यांना मी का फसवेन? माझ्या संग लग्न कराय. तू आधीपासून माझ्या मागायस हे चांगलंच माहितीये मला. मी तयार होणार नाही हे ओळखूनच तू मुद्दाम माझ्या घरच्यांना प्रॉब्लेम मध्ये टाकलंस आणि मग स्वतः त्यांना मदत करून त्यांच्या समोर हिरो झालास. सगळ्यांना माझ्या घरी तू पसंत आहेस, पण तुला काय वाटलं माझ्या घरच्यांना हाताशी घेऊन त्यांना फूस लावून मी तुझ्याशी लग्न करायला तयार होणार आहे? अहो, आमच्या मनात असं काहीच नाही. तुझ्या मनात काय आहे ना ते चांगलंच माहितीये मला. पण तुझ्या या भोळेपणाला मी भीक देणार नाही. माझ्या घरातल्यांसमोर जो साधेपणाचा बुरखा घालून भोळेपणाचा आवडलायस ना, ते बुरखा फाडल्याशिवाय राहणार नाही मी. शीतल, नाना स्वतःहून आमच्या घरी आले होते पत्रिका घेऊन लग्नाची बोलणी करायला. आपलं लग्न व्हावं असं कधीच वाटलं नाही तुला? म्हणजे हे बघ, माझ्या संग लग्न करायचं स्वप्न बघणं सोडा. मी जर लग्न केलं तर आजा संगच करीन. कारण माझ्या आजाची सर तुझ्यासारख्याला कधीच येणार नाही. अरे असं काय त्या आजाच्यात? आवाज खाली. शीतल, अहो तुम्ही चुकीचं पोरगा निवडता हो. आमचं खरं प्रेम आहे हो तुमच्यावर. आमच्याशी लग्न केलं तर आनंदात राहाल. स्वतःची गाडी असेल, बंगला असेल, मोबाईल असेल, पाहिजे एवढा पैसा असेल, शिवाय गावात मान मिळेल. तो वेगळाच. पैसा म्हणजे सगळं नसतंय. अहो, पैशाशिवाय जगता बी येत नाही. प्रॅक्टिकल व्हा जरा. पैसा असेल तर दुनिया सलाम ठोकती. तुझ्यासारख्या फालतू माणसाला ना पैसा असून मी कोणी सलाम ठोकणार नाही. सलाम ठोकत्याल तर माझ्या फौजीला. तुझ्या तोंडावर तुझं गुणगान गाणारे लय असतील र, पण माग तुला शिव्याच खायला लागतील. माग बोलणारे काय लय असते तू, पण तोंडावर बोलायची हिंमत आहे कुणाची? आमचं राहू दे. तुम्हाला जरी कोण काय बोललं ना, जीव गेली काय कसा. ह्योच फरक आहे आजाच्यात आणि तुझ्यात. तू प्रेमासाठी जीव घ्यायला तयार आहेस आणि माझा आजा प्रेमासाठी जीव द्यायला तयार आहे. आणि काय बोललास र? कुणाची काय बोलायची हिंमत होणार नाही म्हणून? माझा फौजी बोलूनच गेला की. चुकून बी शीतलीच्या माझ्या नादाला लागायचं नाही, कारण शीतलवर माझं प्रेम आहे. तेव्हा काय केलंस? काय नाही, कारण तू काही करू बी शकत नाही. कारण माझा आजा फौजी आहे, फौजी. असं काय वाजत जे माझ्याकडे नाही? तो फौजी आहे, हेच बस आहे. फौजी 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 असं काय झेंडा लावतो तुमचा फौजी? कोण असतो, काय असतो फौजी? भारत मातेचं रक्षण करतो तो फौजी. देशासाठी आपल्या प्राणाची बाजी लावतो तो फौजी. दुसऱ्यासाठी जगायलाच नाही
तर मराय बी तयार असतोय त्यो फौजी, ज्याला नुसतं बघूनच दुश्मनाला फेफरं भरतात ना, तो फौजी. 4 जणांना एकटा लढतो ना, तो फौजी. फौजी हाय म्हणून आपण हाय. फौजी नसतील ना तर आपल्याला कळणार सुद्धा नाही आपली कधी राख होईल. आपल्या प्रत्येक श्वासावर फौजीचा हक्क असतोय. तुझ्यासारख्या फालतू आणि स्वतःचाच विचार करणाऱ्या माणसाला काय कळायचं फौजी काय असतोय ते. जिला कळतं ना फौजी काय असतोय ते, तीच असती फौजीची बायको. तुला किती जोर लावायचा ना लाव, पण एक गोष्ट लक्षात ठेव, माझं प्रेमच जिंकणार आहे. कारण फौजीला हार माहिती नसते. लग्न तर माझं फौजी बरोबरच होईल. कारण वाघीण वाघालाच शोभून दिसते. जा, तुला जे काय करायचंय कर जा. फील्ड पे युद्ध के दौरान या किसी भी मुठभेड़ में हमारे साथी को गोली लगती है या कोई भी कैजुअलिटी आती है तो उसे बेस तक पहुंचाने की जिम्मेदारी आपकी है, समझे? जी साहब। युद्ध के दौरान ये काम कतई आसान नहीं है, उसके लिए आपको तैयार होना जरूरी है. अब तक आपने हमेशा आपका बेस्ट टाइमिंग दिया है, लेकिन वो अकेले दौड़ते वक्त अपने बड़ी को साथ में लेकर दौड़ना बहुत ही मुश्किल होता है. और आपको आज अपने बड़ी को साथ में लेकर आपका बेस्ट टाइमिंग देना है, जैसे नॉर्मल देते हो. तो देखते हैं कौन कम टाइमिंग में ये टास्क पूरा करता है. सभी तैयार? जी साहब. गुड. मुश्किल वक्त बराबर से. चलो अपने अपने बड़ी को पकड़ो. गो. एक्सीलेंट अजिंक्य, तुमने आज तक का सबसे बेहतर टाइमिंग दिया है. तुम्हारा यही जुनून तुम्हारी पहचान बनेगा. भारतीय फौज को तुम्हारे जैसे फौजी की जरूरत है. बाकी सभी रिक्रूट्स ध्यान दे, ऐसा ही प्रदर्शन आपका होना चाहिए. पूरी लगन के साथ ट्रेनिंग पूरी करनी है, समझे? जी साहब. गुड. 5 मिनट के लिए लाइन तोड़. साहब. हे आजा, अरे काय झाले? कुठं काय झालं? हार तू कसला फास्ट पळायस माहितीये का? अरे आज पहिल्यांदा केलं म्हणून जरा कमीच झालं. प्रॅक्टिस अजून चांगलं होईल. अरे मी तुला तेच म्हणतोय, तुला नक्की काय झालंय तुला माहिती का? गेल्या 1 महिन्यात ना तू सगळ्या कॉम्पिटिशन मध्ये पहिला आलायस, आणि ते बी रेकॉर्ड मोडत. ठीक आहे. हा, अरे येडे पण आहे प्रेमाचा. जर तुमचं प्रेम तुमची ताकद बनती ना, तेव्हा जगातली अशक्य गोष्ट बी शक्य होती. आणि माझं प्रेम माझी ताकद आहे. जवळ माझं प्रेम माझ्या बरोबर आहे ना, तेव्हा जगातलं कुठलं बी युद्ध जिंकू शकतो मी.